नमस्कार. आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी कांदा भजी बनवण्यासाठी 3 मीडियम साईजचे कांदे स्वच्छ धुवून त्यांचा जो साईडचा देठाकडचा भाग आहे तो कट करून घेतला आहे. आता आपल्याला सर्व कांदे पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. जेवढे आपण पातळ स्लाईस करू तेवढी भजी आपली कुरकुरीत होतील. तर अशा प्रकारे आपले सर्व कांदे चिरून झालेले आहेत. त्यानंतर आपण चिरलेला कांदा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकून हे छान मिक्स करून घेऊया. मीठ टाकल्याने कांद्याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे मीठ आपण सुरुवातीला टाकायचं. मीठ टाकून थोडासा कांदा आपण हाताने मळून घेऊ. कांदा थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर. इथे मी थोडासा ओवा घेतला आहे, तो हातावर चोळून यामध्ये ॲड करू. त्यानंतर आपण यामध्ये 1 कप बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ टाकल्याने भजी एकदम कुरकुरीत होतात. अर्धा कप मी कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सुरुवातीला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जर गरज वाटली तरच आपण यामध्ये पाणी ॲड करू. तर इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि थोडंसं ड्राय वाटते, त्यामुळे आपण यामध्ये 1 चमचा पाणी ॲड करू. पाणी टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे, त्यामध्ये भजी आपण तळून घेऊ. भजी तेलामध्ये सोडत असताना जास्त गर्दी करू नये, नाहीतर भजी एकमेकांना चिकटतात. सुरुवातीला 10 मिनिटे भजी आपल्याला स्लो फ्लेमवर फ्राय करायची आहेत. आता आपल्याला भजी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही भजी बनून तयार आहेत. यांना आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. अशाच प्रकारे आपण बाकी ही भजी फ्राय करून घेऊ. इथे आपली सर्व भजी फ्राय करून झालेली आहेत. त्यानंतर मी इथे मिरची घेतली आहे. ती मिरची आपण या झाऱ्यावर ठेवून तेलामध्ये जास्त आपल्याला डीप करायची नाही आहे. हलकंसं डीप करून याला फ्राय करून घेऊ. तर अशा प्रकारे आपली मिरची आणि भजी तयार आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.